खमंग खुसखुशीत तिळाचे लाडू आणि तिळाच्या वड्या. नमस्कार, मी रोहिणी म्हणजे रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण तिळाचे लाडू आणि तिळाच्या वड्या ह्या दोन्ही पाहणार आहोत. आता हळदी कुंकू सुरू होईल आणि आपल्याला भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू आणि तिळाच्या वड्या लागतात आणि अगदी पटकन आणि बिघडणार नाही अशा प्रकारे आपण आज लाडू आणि वड्या करणार आहोत. बिनधास्त तुम्ही करा. मी रेसिपी जी दाखवली आहे त्या पद्धतीनं करा, अजिबात बिघडणार नाही. आणि जर एखाद्याचं बिघडलं तर काय करायचं तेही मी टिप्स सांगितलेले आहेत. तर आता मग रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण कढईमध्ये तीळ भाजून घेऊया. इथे मी फुलपात्र घेतलं आहे तीळ मोजण्यासाठी. 2.5 फुलपात्र असं मी तीळ घेतले आहेत. तिळाचे लाडू किंवा तिळाची वडी करत असताना नेहमी गावरान तीळच वापरा. पॉलिश तीळपेक्षा गावरान तीळचे लाडू खमंग आणि चविष्ट होतात. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि मस्त खमंग भाजेपर्यंत तीळ आपल्याला परतवायचं आहे. तीळ भाजत आले कसे ओळखायचे, याचा थोडा रंग बदलतो व तीळ थोडे थोडे उडू लागतात की समजायचं आपलं तीळ छान भाजलं गेलं आहे. तोपर्यंत मंद आचेवर आपल्याला हे तीळ परतवत राहायचं आहे. चार मिनिटं झाली आहेत. पाहू शकता तीळ असे छान फुलू लागले आहेत. मंद आचेवर 8 मिनिटात हे तीळ छान भाजून झाले आहेत. पाहू शकता छान फुलून तीळ आले आहेत, थोडे थोडे उडू लागले आहेत, खमंग पण भाजले आहेत. आता आपण हे तीळ काढायचे आहेत. तुमची गॅसची फ्लेम आणि तिळाची क्वांटिटी यावर भाजण्यास किती वेळ लागणार ते अवलंबून असतं. आपले तीळ छान भाजून झाले आहेत. खटका बंद केला आहे. आता मी काढत आहे. तिळाचे लाडू करताना आपण भाजलेले शेंगदाणेही घालणार आहोत. त्यामुळे तिळाचे लाडू आणखीन चविष्ट होतात आणि खमंग लागतात. खमंग भाजलेले शेंगदाणे आपण 2.5 फुलपात्र घेतले आहेत. सर्व शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरमधून फिरवून घेतला आहे. असं जाडसरच असायला हवं शेंगदाणे, जास्त बारीक नका करू. यामध्ये भाजलेले तिळही घातले आहेत. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. म्हणजे पाक तयार झाल्यानंतर आपल्याला मिश्रण घालताना घाई होत नाही. यामध्ये आपण विलायची पावडर 2 चमचे घालायचे आहे. विलायची भाजून त्यामध्ये साखर घालून फ्रेश विलायची पावडर आपण घरी बनवलेली आहे. आता आपण पाक बनवूया. पाक बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे आणि 2 चमचे साजूक तूप घातलं आहे. साजूक तूपमुळं आपल्या तिळाच्या लाडूला खूप मस्त शाईन येतं आणि चविष्टही लाडू लागतात. आता आपण गूळ घालत आहोत. जे फुलपात्र मी घेतलं होतं तीळ आणि शेंगदाणे मोजण्यासाठी तेच फुलपात्र घेतलं आहे. पण मी इथे गूळ पूर्ण भरून घालत आहे. हे बघा फुलपात्राच्या वर गूळ आलेला आहे. त्यामुळे मी 4.5च फुलपात्र गूळ घेतला आहे. जर तुम्ही गूळ पावडर वापरत असाल तर किंवा खिसून किंवा चिरून पूर्ण गूळ घेत असाल तर मग 5 फुलपात्र गूळ घ्या. सर्व गूळ आपण कढईमध्ये घातलेला आहे. गूळ वितळेपर्यंत गॅसची फ्लेम मध्यम किंवा मोठी चालते. पण एकदा गूळ वितळला की मात्र गॅसची फ्लेम बारीक करायची आहे. कारण गॅस मोठा ठेवला तर पाक पटकन पुढे जातो आणि आपला अंदाज चुकू शकतो. म्हणून आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. गुळाचा पाक करताना पाणी घातल्यास लाडू कडक होत नाहीत आणि लाडू संपेपर्यंत मऊसूत राहतात. आपण 4 चमचे पाणी घातलं आहे. तुमचं तीळ शेंगदाणेचं प्रमाण आणि गुळाचं प्रमाण यानुसार पाण्याचं प्रमाण ठरतं.
या प्रमाणात आपण 4 चमचे पाणी घातलेलं आहे. लक्षात ठेवा, गूळ पूर्ण वितळल्यानंतर गॅसची फ्लेम पटकन आपल्याला बारीक करायची आहे. गूळ पूर्ण वितळलेला आहे. आता आपण अधूनमधून चेक करत राहायचं आहे. बशीमध्ये पाणी घ्यायचे आणि पाकाचे 2-3 थेंब टाकायचे. जेलीसारखी गोळी होईपर्यंत आपण चेक करत राहायचं. हे पहा, मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे बशीमध्ये पाणी घ्यायचं. पाकाचे असे 4-5 थेंब टाकायचे आणि 2-3 सेकंदांनी आपण हे चेक करायचं. लगेचच चेक केलं तर हाताला चटका बसेल. आता पहा, थोडं थंड झालं आहे. आता आपण चेक करूया. हे पहा, अशी जेलीसारखी गोळी व्हायला हवी, म्हणजे आपला परफेक्ट पाक झाला आहे. हाताला कुठेही चिकटत नाही. अशा प्रकारे पाक झाला म्हणजे समजायचा आपला पाक परफेक्ट झाला आहे. लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपल्याला मिश्रण घालायचे आहे. मऊसूत लाडवासाठी जसा पाक हवा आहे तसा अगदी मस्त पाक झालेला आहे. आता हे मिश्रण आपण घातलेलं आहे ते पटकन मिक्स करून घेऊया आणि लगेचच लाडू बांधायचे. भाजलेले शेंगदाण्याचं कूट, तीळ आणि विलायची पावडर याचं मिश्रण आपण पाकामध्ये घातलं आहे आणि ते छान मिक्स करत आहोत. हे मिश्रण पटकन घट्ट होतं, त्यामुळे लाडू बांधण्यासाठी सगळी तयारी आधीच करून ठेवायची आहे. ताट वगैरे काढून ठेवायचं आहे. बर्फ काढून ठेवायचा आहे. बर्फ तुम्ही ठेवू शकता किंवा वाटीमध्ये पाणी घालून आदल्या दिवशी त्याचा बर्फ बनवून ठेवू शकता, म्हणजे हाताला पटकन चोळता येतं. मी तांब्या भरून ठेवलेला आहे की हाताला जेणेकरून चोळून लाडू बांधताना सोपं पडेल. कारण हे तीळ असतं ना, ते चटके बसण्याची शक्यता असते, म्हणून बर्फ हाताला चोळूनच आपण तिळाचे लाडू बांधायचे असतात. जसं आपल्याला छान मिश्रण पाहिजे होतं तसंच झालेलं आहे. जास्त आपलं क्रंची पण लाडू होणार नाही आहेत आणि एकदम मऊ पण नाही होणार आहेत. अगदी सॉफ्ट छानच लाडू आणि वड्या आपल्या होणार आहेत. जसं आपल्याला मिश्रण पाहिजे तसं आपण पाक बनवलेला आहे. हे मिश्रण पटकन थंड होतं, घट्ट होतं, म्हणून स्पीडनं सर्व करायचं आहे. प्रथम वड्या करत आहोत. ताटाला तूप लावलं आहे आणि त्यावर मिश्रण घालून लाटण्याने आपण लाटलं आहे. आता लाडू बांधणं सोपं व्हावं म्हणून चमच्यानी थोडं थोडं मिश्रण आपण ताटामध्ये काढायचं आहे. आम्ही व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे, म्हणजे लाडूला थोडा थोडा प्रथम शेप द्यायचा आणि नंतर मग लाडू वळायचे. गरम असतानाच गोल गोल थोडं थोडं करून ठेवायचं आणि नंतर पुन्हा शेप दिला गोल तरी चालू शकतं. आता मिश्रण बरंचसं थंड झालं आहे आणि आता बर्फही हाताला चोळून घ्यावा लागत नाही आहे. सुरुवातीला मात्र हाताला बर्फ लावूनच लाडू वळायचे असतात, कारण मिश्रण खूपच गरम असतं आणि हाताला चटका बसण्याची शक्यता असते. म्हणून सुरुवातीला हाताला बर्फ लावून मग आपण लाडू वळले होते. आता हाताला बर्फ लावायची गरज नाही पडत. काही कारणास्तव लाडू पटकन बांधता नाही आले आणि मिश्रण खूपच जर घट्ट झालं तर हे जे मिश्रण आहे ते गॅसवर ठेवायचं. 1 चमचा तूप, 1 चमचा पाणी घालायचं आणि गॅसवर मंद आचेवर गरम करायचं आणि मग लाडू बांधता येतात. या व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनला मी तो व्हिडिओ दिला आहे. मिश्रण दगडासारखं झालं, काही कारणास्तव पटकन बांधता नाही आलं, मिश्रण दगडासारखं झालं तर काय करायचं आणि कसे लाडू बांधायचे अगदी सविस्तर मी प्रात्यक्षिक दाखवलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही क्लिक करून पाहू शकता. आता आपण वड्याही पाडून घेऊया. अगदी मस्त खमंग खुसखुशीत आपल्या वड्या आणि तिळाचे लाडू झाले आहेत. या पद्धतीनं नक्की करून पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. तसेच जर चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ जे अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसे मी छान छान व्लॉगही माझ्या चॅनेलवर टाकलेले आहेत, तेही तुम्ही आवर्जून पहा.
मी आता तुम्हाला लाडू तोडून दाखवते. हे पहा, इझिली तुटतो आणि अगदी मस्त खमंग खुसखुशीत आपले लाडू झालेले आहेत. हे पाहू शकता. नक्की या पद्धतीनं करून पहा. वड्याही आपल्या छान झालेल्या आहेत, खमंग खुसखुशीत. मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा. पाकही जेलीसारखा करा आणि जे सांगितलेलं आहे प्रमाण ते व्यवस्थित घ्या. अतिशय चविष्ट वडी आणि लाडू होणार. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळाचे लाडू आणि तिळाच्या वड्या नक्की करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा. म्हणजे मी रेसिपी नवीन अपलोड केल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला प्रथम मिळेल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस नाही करू शकणार. असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा रेसिपीसह. धन्यवाद.